सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे। यात एक महिला हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसांना चपलेने मारहाण करतानाचे दिसून येत आहे। या पोलिसाला एक तरुण पकडून उभा असल्याचे दिसत आहे, तर महिला त्या पोलीसवाल्याला चपलेने धुत आहे। व्हिडिओ फरीदाबादच्या सरूरपूर हॉटेलमधील आहे। दुसऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रकरणात तडजोडही झाली होती, तरीही हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। तथापि ट्रॅफिक पोलीस त्या ओयो हॉटेलमध्ये काय करण्यासाठी गेला होता आणि वाद कशावरून झाला हे स्पष्ट झालेले नाही, तर पोलिसाला मारहाण करणारा ऑपरेटर ओरडताना आणि चपलांनी मारताना स्पष्टपणे दिसत आहे। दुसऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाने याबद्दल सांगितले की ओयो हॉटेलच्या ऑपरेटरने एका ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केली आहे। हे खरे आहे, जे चुकीचे आहे ती त्याला समजावून सांगू शकली असती किंवा 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावू शकली असती। ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की या भांडणानंतर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली होती। त्यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, ज्यासाठी ओयो ऑपरेटर आणि इतरांविरुद्ध मुझफ्फरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता या प्रकरणी वाहतूक पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचेही निवेदन आले आहे। पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांचे यशपाल यांनी या प्रकरणी सांगितले की वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस तेथे गेले होते। प्रत्यक्षात ओयो हॉटेलच्या बाहेर वाहने उभी होती। पोलिसांनी हॉटेल ऑपरेटरशी याबद्दल बोलले। रस्त्यावर वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले। याबद्दल हॉटेल ऑपरेटरने ड्युटीवर असलेल्या पोलिसाला मारहाण केली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच त्यांची चौकशी सुरू आहे। या प्रकरणी पोलीस आणि ओयो हॉटेल ऑपरेटरमध्ये काही समझोता झाला आहे का असे विचारले असता त्यांनी ते नाकारले।